हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी RD क्षीरसागर LRT कॉलेज ऑफ कॉमर्स अकोला इथून आपलं ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करतो। वर्ग 11वीचा हा ऑनलाईन वर्ग आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्या पाठ्यपुस्तकामधील उपयोजित मराठी हा विभाग बघणार आहोत। विद्यार्थ्यांनो, उपयोजित मराठी या विभागामध्ये सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी म्हणजेच ब्लॉग लेखन आणि रेडिओ जॉकी अशा प्रकारचे 5 प्रकरणे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलेले आहेत। विद्यार्थ्यांनो, आज सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांगीतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध स्वरूपांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। हे कार्यक्रम सुनियोजितपणे आणि नीटनेटक्या पद्धतीने संपन्न होण्यास सूत्रसंचालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, कारण चांगल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम देखणा आणि बहारदार होतो। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आज सूत्रसंचालनाला फार महत्त्व आलेले आहे। प्रत्येक कार्यक्रमाचं स्वरूप आणि कालावधी निश्चित असतो, त्याचे प्रतिबिंब आपणास कार्यक्रम पत्रिकेत पाहायला मिळते। कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार प्रारंभ करून प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने निवेदन करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणे म्हणजे सूत्रसंचालन होय। कार्यक्रमाची मूळ जी संकल्पना आहे ती नजरेसमोर ठेवून तो कार्यक्रम एका सूत्रात कसा बांधता येईल आणि त्या कार्यक्रमाचं शिस्तबद्ध संचालन कसं करता येईल ते सूत्रसंचालक ठरवत असतो। कार्यक्रमातील जे काही सर्व प्रसंग असतात त्या सर्व प्रसंगांना सूत्रसंचालक आपल्या कौशल्याने एकत्र बांधतो आणि कार्यक्रम नावाचं जे चित्र आहे ते अतिशय देखणं, अभिरुची संपन्न आणि परिणामकारक करण्याचे काम सूत्रसंचालन करत असतो। विद्यार्थ्यांनो, कोणत्याही कार्यक्रम म्हटला की त्याच्यामध्ये महत्त्वाचे असतात अतिथी, वक्ते, कलावंत आणि श्रोते। या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाची जी भूमिका असते ती दुय्यम असते, परंतु कार्यक्रमाचा आशय नेमकेपणे पोहोचवणारी जी शैली, कार्यक्रमातील भागांची गुंफण करण्याचं कौशल्य आणि निवेदनातील परिणामकारकता यामुळे वक्ते आहे, अतिथी आणि गायक यांच्या इतकाच लक्षात राहतो तो म्हणजे सूत्रसंचालक। त्यामुळे सूत्रसंचालक हा केवळ 2 भागामधील दुवा नसतो, तर एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाताना सर्व कार्यक्रम चैतन्यमय करणारा सूत्रधार असतो। कार्यक्रम सुंदर, नेटका आणि अप्रतिम झाला ही अप्रत्यक्षपणे सूत्रसंचालनाला मिळालेली दादच असते। मग विद्यार्थी मित्रांनो, मग आता सूत्रसंचालनाचं स्वरूप कसं आहे? तर सूत्रसंचालन ही जशी एक कला आहे तसंच ते एक शास्त्रसुद्धा आहे, कारण केवळ शास्त्रीय पद्धतीने सूत्रसंचालन करणं ते कृत्रिम वाटतं, म्हणून त्याच्यामध्ये कला आणि शास्त्र याची योग्य सांगड घालून सूत्रसंचालकाला कार्यक्रम यशस्वी करावा लागतो। कार्यक्रमाच्या तपशिलांचा अभ्यास, त्याचं नियोजन, क्रमनिश्चिती, शिष्टाचार पालन, औपचारिकता निभावणे, सभाशास्त्राचे ज्ञान, श्रोत्यांच्या मानसशास्त्राची जाण, वक्त्यांच्या किंवा कलावंतांच्या सादरीकरणाचे नेमके समीक्षण, रसग्रहण इत्यादी दृष्टीने सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे। नेटके आणि परिणामकारक निवेदन, आवाजाच्या आरोह अवरोहाने शब्दांतून विचार, भाव, भावनांचे प्रकटीकरण करून अपेक्षित परिणाम साधणे, कार्यक्रमातील तुटकपणा जोडत त्यामध्ये रंग भरणे, कार्यक्रमात स्वतः न गुंतता श्रोत्यांना रंगवून कार्यक्रमाला गती देणे, या दृष्टीने सूत्रसंचालन ही एक कला आहे। म्हणून शास्त्र आणि कला याची योग्य सांगड घालून या सूत्रसंचालकाला कार्यक्रम यशस्वी करावा लागतो। विद्यार्थ्यांनो, सूत्रसंचालन म्हणजे केवळ व्यक्तींचा नामोल्लेख, पुढील कार्यक्रमांचे निवेदन म्हणजे सूत्रसंचालन नसते।
तर अतिथी, कलावंत आणि वक्ते यांच्या नेमक्या परिचयाबरोबर कार्यक्रमाचा तपशील खुबीने सांगत पुढील निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधून श्रोत्यांची जिज्ञासा वाढवून वक्त्याला, कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचे काम सूत्रसंचालक करत असतो. हे झालं कार्यक्रम या सूत्रसंचालनाचं स्वरूप. विद्यार्थ्यांनो, मग सूत्रसंचालनाची कोणकोणती क्षेत्रे आहेत हा जर आपण विचार केला तर जिथे जिथे श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम साजरा केला जातो तिथे तिथे सूत्रसंचालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळामध्ये सभा, संमेलने आणि साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांपुरती मर्यादित असणारी सूत्रसंचालनाची व्याप्ती आता बैठका, मेळावे, परिसंवाद, चर्चासत्रे, पारितोषिक वितरण समारंभ तसेच विवाह सोहळे, वाढदिवस इत्यादींपर्यंत पोहोचलेली दिसून येते. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सूत्रसंचालनाला फार महत्त्व आलेले आहे आणि म्हणून सूत्रसंचालनाची प्रमुख क्षेत्रे आपल्याला सांगता येतील. मग कोणती क्षेत्र आहे तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्र, शैक्षणिक, राजकीय, कला, शासकीय, क्रीडा, आरोग्य, धार्मिक, व्यवसाय, कौटुंबिक, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी आणि संगीत विषयक ही त्या सूत्रसंचालनाची क्षेत्रे झाली. मग कार्यक्रम कोणकोणते असतात जिथं सूत्रसंचालन केलं जातं तर मग संगीत महोत्सव, व्याख्यानमाला, संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, काव्य मैफिल, वर्धापन दिन, गौरव समारंभ, मेळावे, स्पर्धा, जयंती स्मृती दिन, उद्घाटन समारंभ, निरोप समारंभ, वाढदिवस, विवाह सोहळे ही सर्व क्षेत्रे विद्यार्थ्यांनो आज सूत्रसंचालनामध्ये येतात. किंबहुना सूत्रसंचालन या प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक असतं. मग हा सूत्रसंचालन जणू काही एक वलयांकित व्यवसाय झालेला आहे असं आपल्याला सांगता येईल. मग कार्यक्रमाचं स्वरूप, त्यामधील विविधता, त्यांची संख्या आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांची रेलचेल यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे सूत्रसंचालन आता केवळ हौस वा छंद न राहता व्यवसाय होत आहे. काही व्यक्तींनी पूर्णवेळ सूत्रसंचालक म्हणून काम करत सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. काही जण नोकरी, व्यवसाय सांभाळून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करत आहेत. काही अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवत आहेत. त्यामुळे अनेक युवक युवतींना हे क्षेत्र आज खुणावत आहेत. मग विद्यार्थ्यांनो, यशस्वी सूत्रसंचालक जर आपल्याला व्हायचं असेल मग त्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करावी लागते किंवा आपल्याकडे कोणती कौशल्य असणं आवश्यक आहे तर वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन आणि निवेदनाचा सराव यामधून उत्तम सूत्रसंचालक आपल्याला होता येते. मग आता वाचन. विद्यार्थ्यांनो, सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवे. त्याचे वाचन चौफेर हवे. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्रे, आत्मचरित्रे यांबरोबरच दैनंदिन वृत्तपत्रे व त्यांच्या पुरवण्या, दिवाळी अंक इत्यादींचे वाचन करायला हवे. वाचन करताना आशयाबरोबर भाषाशैलीकडे लक्ष दिले तर त्यातून सूत्रसंचालकाची चांगली तयारी होते. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कलाक्रीडा विषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयासंबंधीचे वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते. वाचन करताना महत्त्वाच्या घटना, प्रसंग, अवतरणे, सुवचने, किस्से, काव्यपंक्ती आणि आवश्यक ते संदर्भ यांची टिपणे करून ठेवावीत. वृत्तपत्र वाचनातून आपले विविध क्षेत्रांशी संबंधित सामान्य ज्ञान अद्ययावत राहते. मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचाही संग्रह करावा आणि गरजेनुसार त्यांचा समर्पकपणे वापर करावा. वाचनाचे 2 भाग पडतात. एक म्हणजे सातत्याने करायचे विविध विषयांसंबंधीचे वाचन आणि दुसरे म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करायचे वाचन. वाचनाचे दोन्ही प्रकार परस्परांशी पूरक आहेत. वाचनाबरोबर आपले चिंतन सुरू असते.
त्यामधून नवनवे सुचत राहते. ते टिपून ठेवले तर योग्य ठिकाणी वापरता येते आणि त्यामुळे सूत्रसंचालन पुस्तकी होत नाही, म्हणजे त्याला कृत्रिम स्वरूप येत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे, विद्यार्थ्यांना दुसरं कौशल्य आहे श्रवण आणि निरीक्षण. सूत्रसंचालकाने व्याख्याने, मुलाखती आणि विविध कार्यक्रमांमधील सूत्रसंचालन चिकित्सकपणे पाहावे, ऐकावे. त्या कार्यक्रमाची शक्तिस्थळे, त्रुटी यांचा अभ्यास करावा. त्यामधून आपली शक्तिस्थळे बळकट करावीत, त्रुटी दूर कराव्यात. दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींतून जसे शिकता येते तसेच त्यांच्या चुकांमधूनही शिकता येते. सूत्रसंचालकांसाठी हा अभ्यासच असतो. आता दूरचित्रवाणीवर, आकाशवाणीवर कार्यक्रमांची रेलचेल असते. ते पाहावेत, ऐकावेत. नामवंत सूत्रसंचालक, निवेदक यांच्या श्रवण आणि निरीक्षणातून शब्दफेक, देहबोली, सभाधीटपणा, सहजता, उत्स्फूर्तता, निवेदन कौशल्य, प्रसंगावधान, संवादशैली इत्यादी अनेक कौशल्ये शिकता येतात. यूट्यूबवरही अनेक कार्यक्रम उपलब्ध असतात. ते पुन्हा पुन्हा पाहता, ऐकता येतात. स्वतःची निवेदनशैली घडवण्यासाठी त्यांचा फायदा होतो. विद्यार्थ्यांनो, यानंतरचं जे कौशल्य आवाजाची जोपासना. सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि व्यासंग पोहोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून. त्यासाठी सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो, घडवावा लागतो आणि त्याची जोपासना करावी लागते. प्रकट वाचन, कविता वाचन, अभिवाचन, पठण यामधून उच्चार स्पष्टता, उच्चार शुद्धता, निवेदनातील आरोह अवरोह यांचा सराव करावा. आवाजाची गती, लय ही श्वासावर अवलंबून असते. त्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात. आता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याचे शास्त्र विकसित झाले आहे. त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी योग्य ती दक्षता घ्यावी, आवश्यक ती पथ्ये पाळावी. त्यानंतरचं कौशल्य आहे ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव. ध्वनिवर्धकाचा वापर ही बाब तांत्रिक वाटत असली तरी निवेदनाची परिणामकारकता ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचे अंतर या बाबींचा अंदाज घेऊन सराव करावा. खुले व्यासपीठ वा बंदिस्त सभागृह यात आवाजाचे स्वरूप बदलते हे लक्षात घ्यावे. अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरा जातो. त्याच्यातील आत्मविश्वास हेच त्याच्या यशाचे गमक असते. विद्यार्थ्यांनो, ही झाली कौशल्ये की सूत्रसंचालन होण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी, सूत्रसंचालक होण्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी, त्याची ही कौशल्ये झाली. आणि मग प्रत्यक्ष सूत्रसंचालन करण्यापूर्वी, एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यापूर्वी आपल्याला कोणती पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे त्याचा आढावा आपल्याला घेता येईल. तर पहिला आहे कार्यक्रमाचा विषय, स्थळ, तारीख, वेळ, अध्यक्ष, अतिथी, वक्ते, कलावंत, श्रोतृवर्ग इत्यादींबाबत तपशिलाने माहिती घ्यावी. नंतर कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी. कार्यक्रमाचे स्थळ अपरिचित असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन नजरेखालून घालावे. अपेक्षित प्रेक्षक, श्रोतृवर्ग यांचा वयोगट, स्तर, अभिरुची इत्यादी बाबी विचारात घ्याव्या. कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळवण्यासाठी वाचन करावे. निवेदनाची संहिता तयार करावी. त्यामध्ये आवश्यक संदर्भ, सुवचने, अवतरणे, काव्यपंक्ती यांची नोंद करावी, परंतु त्यांचा अतिरेक नसावा. त्यामध्ये नाविन्य असावे. कार्यक्रमामधील संभाव्य अडचणींचा अगोदरच अंदाज घ्यावा. त्यामुळे ऐनवेळी येणारा ताण टळू शकतो आणि परिस्थिती सहजतेने हाताळता येते. विद्यार्थ्यांनो, हे झालं सूत्रसंचालन करण्यापूर्वी तयारीविषयी. आणि मग प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना आपल्याला काय करावे लागेल त्याविषयीचा आढावा घेऊया. कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित श्रोत्यांना नमस्कार करावा. स्वतःचा थोडक्यात परिचय देऊन त्यांचे स्वागत करावे. नंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांचा पदानुसार, समाजातील स्थानानुसार योग्य क्रमाने, योग्य प्रकारे आदरपूर्वक उल्लेख करावा. त्यानंतर मंचावरील उपस्थितांच्या कार्याचाही आदरपूर्वक उल्लेख करावा.
नंतर पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागांबाबत सार रूपाने सकारात्मक अभिप्राय व्यक्त करून कार्यक्रमाला गती द्यावी. नंतर 5वा आहे निवेदन सहज, उत्स्फूर्त असावे, उच्चार स्पष्ट असावेत, अपेक्षित विचार, भावभावना योग्य प्रकारे पोहोचण्यासाठी आवाजातील योग्य आरोह अवरोहासह निवेदन करावे. श्रोत्यांकडे पाहून आत्मविश्वासपूर्वक निवेदन करावे. निवेदन शैली संवादी असावी. यानंतर 6 आहेत भाषाशैली सहज, सोपी, प्रवाही, प्रासादिक आणि मनाला भिडणारी असावी. त्यानंतर 7वा आहेत प्रसंगावधान, हजरजबाबीपणा आणि समयसूचकता. यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी होतात हे ध्यानी घ्यावे. त्यानंतर 8वा आहे श्रोत्यामधील जाणकार तज्ज्ञ यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा. 9वा आहे नजरचुकीने एखादी त्रुटी, उणीव राहिल्यास तत्परतेने दिलगिरी व्यक्त करावी. यानंतर 10वा आहे सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाषाशैलीत बदल करावा. उदाहरणार्थ गौरव समारंभ आणि शोकसभा याच्यामध्ये भाषाशैली बदलावी लागेल. आणि 11 कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण करून पुढील कार्यक्रमात त्यानुसार आवश्यक ते बदल करावेत. हे प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना अंमलबजावणी करायच्या ह्या गोष्टी आहेत. आणि मग कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या, सूत्रसंचालन करताना ह्या गोष्टी टाळता येईल, आपल्याला टाळाव्या लागतील, त्या खालीलप्रमाणे आहेत. क्रमांक 1 निवेदन करताना अनावश्यक कृती हालचाली टाळाव्यात. दुसरं आहेत बोलण्याची गती एकदम कमी वा जास्त असू नये. आवाजाची पातळीसुद्धा एकदम कमी वा जास्त असू नये. नंतर निवेदन वाचून दाखवू नये. त्याच्यानंतर निवेदनात अवतरणे, काव्यपंक्ती यांचा अतिरेक टाळावा. तसेच त्यांचा पुन्हा पुन्हा वापर टाळावा. 5वा आहे निवेदन पाल्हाडिक होऊ नये याची दक्षता घ्यावी. नंतरचं 6वं निवेदकाने स्वतःबद्दल बोलणे टाळावे. आणि 7वा आहेत वक्त्यांच्या बोलण्यातील आशयाची उगीचच पुनरावृत्ती करू नये. 2 वक्त्यांची, कलावंतांची तुलना करू नये. आणि शेवटचा जो भाग आहे विद्यार्थ्यांनो या सूत्रसंचालन प्रकरणामधला की कार्यक्रम पत्रिका नमुने. मग वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोपाचा कार्यक्रम कसा सूत्रसंचालन करावं, कशा पद्धतीचा त्याच्या पायऱ्या असाव्या. त्याच्यानंतर प्रकाशन समारंभ असेल तर त्याच्या पायऱ्या कशा अशा, गौरव समारंभ असेल तर त्याच्या पायऱ्या कशा असाव्या, त्याविषयीची माहिती आपल्याला याच्यामध्ये बघता येतील. पहिला आहेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप. पहिल्यांदा एक पूर्वकथन, शिष्टाचारासह पूर्वकथन करावं. दीपप्रज्वलन, त्याच्यानंतर स्वागतगीत, त्यानंतर पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचे स्वागत. 5वा आहेत कार्यक्रमाचं प्रास्ताविक. 6वा आहे अहवाल वाचन. 7वा आहेत पारितोषिक वितरण. 8वा अतिथींचे मनोगत. 9वा आहेत अध्यक्षांचे मनोगत. आणि शेवटी आभार प्रदर्शन. मग प्रकाशन समारंभामध्ये पूर्वकथन शिष्टाचारासह, त्याच्यानंतर दीपप्रज्वलन. 3रा आहेत पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचे स्वागत. 4था आहेत प्रास्ताविक, प्रकाशकाचे मनोगत. 5वा आहेत लेखकाचे मनोगत. 6वा आहेत पुस्तक प्रकाशन. 7वा आहेत पुस्तकावरील भाष्य. 8वा आहेत अध्यक्षीय भाषण. आणि 9वं शेवटी आभार प्रदर्शन. हेच सूत्रसंचालन गौरव समारंभामध्ये पूर्वकथन प्रत्येक ठिकाणी सारखं पूर्वकथन करावंच लागते कार्यक्रमाला. नंतर दीपप्रज्वलन कायम आहेत. पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचं स्वागत हेही प्रत्येक ठिकाणी कायम आहे. त्याच्यानंतर प्रास्ताविकसुद्धा, कार्यक्रमाचं प्रास्ताविक हे सुद्धा कायम आहे. त्याच्यानंतर सत्कार मूर्तींचा परिचय, सत्कार मूर्तींचा सत्कार, पाहुण्यांचे मनोगत, सत्काराला सत्कार मूर्तींचे उत्तर, प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, अध्यक्षीय भाषण
आणि शेवटी आभार प्रदर्शन अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, सूत्रसंचालन करत असताना कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी टाळाव्या, कोणती पूर्वतयारी करावी, त्याचं स्वरूप कसं असेल, सूत्रसंचालनाची क्षेत्रे कोणकोणती आहेत आणि सूत्रसंचालक म्हणून आपल्याला कसा एक प्रकारचा व्यवसायसुद्धा सुरू करता येतो, अशा पद्धतीने सूत्रसंचालन हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं उपयोजित मराठीमध्ये, की प्रत्यक्ष जीवन जगत असतानासुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही कार्य कराल त्या क्षेत्रामध्ये सुद्धा सूत्रसंचालन कधी आपल्याला करावं लागू शकतं आणि म्हणून किंवा तुम्हाला एक व्यवसाय म्हणून सुद्धा सूत्रसंचालन निवडता येतं आणि म्हणून हे तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं प्रकरण आज आपण इथे पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, तुर्तास धन्यवाद. समोरच्या तासामध्ये अजून आपण पाठ्यपुस्तकातला भाग घेऊन येऊया. नमस्कार.